हॅलो एव्हरीवन, दिस इज स्वप्नील लगे. वेलकम टू द मॅथ्स मिनिट. आजच्या टॉपिकमध्ये आपण थोडासा वेगळा मुद्दा डिस्कस करणार आहे. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे की प्रत्येक वर्गामध्ये एक 3 ते 4 असे विद्यार्थी असतात की ज्यांना सगळ्या सब्जेक्ट्समध्ये चांगले मार्क मिळतात, पण बाकीचे काही विद्यार्थी असतात की ज्यांना एक पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये चांगले मार्क दरवेळी मिळतात. म्हणजे काही स्टुडंट्सला लँग्वेजमध्ये चांगले मार्क मिळतात, मॅथ्स किंवा हिस्ट्री जॉग्राफीमध्ये कमी मिळतात. तर ह्याची कारणं काय असू शकतात आणि त्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेमला आपल्याला कसं म्हणजे फेस करता येईल आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल आणि जवळजवळ सगळ्याच स्टुडंट्सला सगळ्या सब्जेक्ट्समध्ये कसे चांगले मार्क्स मिळवता येतील ह्याबद्दल थोडीशी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची. तर आजचा जो टॉपिक आहे आपला, व्हाय इज एव्हरी स्टुडंट नॉट गुड ॲट स्टडिंग ऑल द सब्जेक्ट्स. म्हणजे आपण जर हा टॉपिक समजून घेतला, म्हणजे हा जर क्वेश्चन व्यवस्थित समजून घेतला तर आपल्याला याची उत्तरं मिळतील आणि उत्तरं मिळाल्यानंतर आपण प्रत्येक म्हणजे स्टुडंटला, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये चांगले मार्क मिळण्यासाठी त्या त्या विद्यार्थ्याला त्याच्या त्याच्या स्ट्रेंथनुसार काय काम करता येईल आणि त्याचे मार्क इम्प्रूव्ह कसे होतील ह्याबद्दल आपल्याला थोडंसं गायडन्स या व्हिडिओमधून आपल्याला मिळेल. तर पहिलं म्हणजे मेन आपला जो आजचा टॉपिक आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये चांगले मार्क का नाही मिळत. तर त्याचं एक मूळ कारण जे आहे, मूळ कारण म्हणजे मेन त्याचं जे रिझन आहे त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर प्रत्येक स्टुडंट जो असतो त्याचे स्ट्रेंथ आणि ॲबिलिटीज ह्या वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची शिकण्याची कॅपेबिलिटी किंवा त्याची ॲबिलिटी आणि त्याच्या प्रत्येक शिकण्याची जी पद्धत आहे, स्ट्रेंथ्स आहे, ते वेगवेगळे असू शकतात. ह्याबद्दल डिटेल आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणारच आहोत. त्याच्यामध्ये इंटरेस्ट प्रत्येक स्टुडंटचा वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये किंवा वेगवेगळ्या अभ्यासाच्या पद्धतीचा इंटरेस्ट जो आहे ना तो वेगळा असू शकतो. प्रत्येकाची अभ्यास करायची पद्धत एक वेगळी असू शकते. त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचा जो अभ्यास करायचा जो स्पीड आहे तो वेगवेगळा असू शकतो. त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये डिस्कस करायचं की प्रत्येक स्टुडंटचं जे एन्व्हायरमेंट आहे, अभ्यासाचं एन्व्हायरमेंट जे आहे, घरचं, स्कूलचं किंवा क्लासेसचं एन्व्हायरमेंट आहे, प्रत्येक स्टुडंटचं हे वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक स्टुडंटच्या लर्निंग स्टाईलमध्ये, लर्निंग स्पीडमध्ये थोडंसं डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. तर ह्याच्यात आपल्याला एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक स्टुडंट जो असतो तो डिफरंट असतो. प्रत्येक स्टुडंट हा म्हणजे एखाद्या स्टुडंटला एक पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये चांगले मार्क मिळतात आणि दुसऱ्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क मिळत नाही, त्याचा अर्थ तो स्टुडंट वीक आहे त्या सब्जेक्टमध्ये असा त्याचा होत नाही. त्याचा अभ्यासाचा जो पॅटर्न आहे तो जर अभ्यासाचा पॅटर्न मध्ये त्याने थोडासा जर बदल केला तर त्याला त्याही सब्जेक्टमध्ये चांगले मार्क मिळू शकतात. तर हेच आपण थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करूयात. तर पहिलं जे मेन कारण आहे डिफरंट इंटरेस्ट. प्रत्येक स्टुडंटचा जो इंटरेस्ट असतो ना तो वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर काही स्टुडंट्सना मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आवडत असतो, काही स्टुडंटला लँग्वेजेसमध्ये इंटरेस्ट असतो अभ्यास करण्यासाठी, काही स्टुडंटला आर्ट्स किंवा स्पोर्टमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. तर आपल्याला इंटरेस्ट एखाद्या सब्जेक्टमध्ये जर असेल तर काय होऊ शकतं, तर इंटरेस्ट जर सब्जेक्टमध्ये असेल तर त्याचं त्या पर्टिक्युलर स्टुडंटला त्या सब्जेक्टचा अभ्यास करण्यासाठी त्याचं अटेन्शन त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा अभ्यास करताना जास्त असेल, त्याचं म्हणजे त्याचं लक्ष चांगलं लागेल, कॉन्सन्ट्रेशन त्याचं त्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी चांगला असेल आणि प्रॅक्टिस तो ऑटोमॅटिकली त्याला सांगायला नाही लागणार. प्रॅक्टिस तो ऑटोमॅटिकली एखादा सब्जेक्ट जर त्याला समजत असेल तर तो त्याचं अटेन्शन जर व्यवस्थित राहिलं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर व्यवस्थित राहिलं तर तो त्या सब्जेक्टची प्रॅक्टिस पण ऑटोमॅटिकली त्या सब्जेक्टची जास्त करत असतो. आता दुसरं जे कारण आपल्याला इथं असतं किंवा वाटतं आपल्याला, डिफरंट टाइप्स ऑफ इंटेलिजन्स. आता प्रत्येक विद्यार्थ्याचे जे इंटेलिजन्स जे असतात ते वेगवेगळे असतात. म्हणजे काय, तर एक्झाम्पल म्हणून घेऊ आपण. तर ज्या स्टुडंटला मॅथमॅटिक्स ह्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क मिळतात किंवा त्याला सोपा जातो सब्जेक्ट किंवा लवकर समजतो, तर त्याचं कारण काय असू शकतं. इंटेलिजन्सचे टाइप्स मी सांगितले. तर पहिला इंटेलिजन्सचा जो टाईप आहे त्याला आपण लॉजिकल इंटेलिजन्स म्हणतो. लॉजिकल इंटेलिजन्स ज्या मुलांचं चांगलं असतं त्यांना मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट लवकर समजतो किंवा सोपा जातो थोडक्यात. दुसरं म्हणजे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स असू शकतो. त्या विद्यार्थ्यांना नवीन भाषा शिकायला किंवा लँग्वेजेसमध्ये चांगले मार्क मिळतात, लँग्वेज लवकर शिकतात ते, असं असू शकतं म्हणजे लिंग्विस्टिक इंटेलिजन्समध्ये. दुसरं क्रिएटिव्ह इंटेलिजन्स ज्या स्टुडंटमध्ये बघायला मिळतो, त्यामध्ये त्यांना आर्टमध्ये त्यांची क्रिएटिव्हिटी चांगली असते किंवा आर्टमध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. त्याच्यात त्यांना मार्क्स ऑटोमॅटिकली त्यांचे अटेन्शन जास्त आणि प्रॅक्टिस जास्त करतात, त्यामुळं नॅचरली त्यांना मार्क त्यामध्ये जास्त मिळतात. तसंच काही स्टुडंटला सोशल इंटेलिजन्स असतो. सोशल इंटेलिजन्स जर चांगला असेल तर त्यांचं कम्युनिकेशन चांगलं असतं, म्हणजे ते लोकांच्या पुढे येऊन व्यवस्थित चांगल्या पद्धतीने त्यांचं जे काय म्हणणं आहे ते पटवून देऊ शकतात किंवा त्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असतं. कम्युनिकेशन स्किल त्यांना आपण म्हणतो ना बॉन्ड टॅलेंट असतं, बॉन्ड टॅलेंटेड किंवा
बाय बॉर्न त्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असू शकतं आणि ते लगेच इन्फ्लुअन्स करू शकतात पुढच्याला. तर त्यांच्यामध्ये सोशल इंटेलिजन्सचा प्रकार आपल्याला जास्त बघायला मिळतो. त्याचबरोबर काही स्टुडंट जे असतात ते प्रॅक्टिकल इंटेलिजन्स वरती फोकस करतात किंवा त्यांना प्रॅक्टिकल हँड्स ऑन म्हणजे लर्निंग केल्याशिवाय किंवा हँड्स ऑन काही गोष्टी त्यांना करून पाहिल्याशिवाय त्या समजत नाही किंवा ते लगेच समजतात त्यांना. तर अशा वेगवेगळ्या टाईपचे इंटेलिजन्स ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचा जो लर्निंगची जी पद्धत असते किंवा लर्निंग स्टाईल आपण जे म्हणतो ती वेगवेगळी असू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 4 लर्निंगचे टाईप्स आपण जनरली कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे व्हिज्युअल, डायग्राम्स, व्हिडिओज. म्हणजे काही मुलांचा, काही स्टुडंट्सला काही गोष्टी पाहून म्हणजे व्हिडिओज बघून किंवा डायग्राम्स बघून लवकर अंडरस्टँडिंग त्यांचं बेटर होतं. त्याचबरोबर काही स्टुडंट्सला ऐकून, फक्त व्यवस्थित ऐकल्यानंतर, शांतपणे ऐकल्यानंतर त्यांना काही गोष्टी लवकर समजतात. त्याचबरोबर काही मुलांना प्रॅक्टिस करायला लागते, लिहून लिहून प्रॅक्टिस करायला लागते. म्हणजे नोट्स काढून किंवा प्रत्येक गोष्ट समजा आपण लेक्चर झाल्यानंतर त्यांनी लेक्चर पाहिलं किंवा ऐकल्यानंतर त्यांना स्वतः ते लिहावं लागतं. म्हणजे त्यांचे शॉर्ट नोट ते तयार करतात आणि त्यावरती ते अभ्यास करतात. त्याचबरोबर अजून एक जर प्रकार पाहिला आपण, त्यामध्ये प्रॅक्टिकल स्टाईल अभ्यासाची असू शकते. म्हणजे ऍक्टिव्हिटीज करून हे काही मुलांना लवकर काही गोष्टी आत्मसात करायला मदत होती. म्हणजेच आपल्याला टीचिंग स्टाईल, आता इथं बघा, जर आता ह्या प्रकारचा स्टुडंट असेल ज्याचं व्हिज्युअल स्टाईल असेल किंवा ऑडिटरी, रायटिंग, प्रॅक्टिकल असे वेगवेगळे लर्निंगचे स्टाईल येतात. आपण ह्या टाईपच्या मुलांना जर आपण ऑडिटरी च्या मुलांना जर व्हिज्युअली सांगायला गेलो किंवा रायटिंग वाले जे स्टुडंट्स आहेत त्यांना ऑडिटरी स्टाईल जर कंपल्सरी करायला गेलो तर प्रॉब्लेम काय येणार की त्यांची टीचिंग स्टाईल चेंज होणार आणि लर्निंग स्टाईल मिसमॅच होणार. त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स ऑटोमॅटिकली ड्रॉप होणार त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये. आता आपल्याला अजून एक गोष्ट इथं बघायला मिळते की डिफरंट स्पीड ऑफ लर्निंग. प्रत्येक स्टुडंटची जी शिकण्याची जी स्पीड आहे ती वेगवेगळी असू शकते. म्हणजे शिकण्याचा जो वेग आहे आत्मसात करायचा, आपण त्याला ग्रास्पिंग पॉवर म्हणतो, ती वेगवेगळी असू शकते. काही स्टुडंटला लगेच समजतं, म्हणजे अंडरस्टँडिंग त्यांची असते ती क्विकली असते. काहींना रिपिटेशन करावं लागतं, नीड रिपिटेशन. आणि काही जे स्टुडंट असतात त्यांना मोर एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागतात किंवा जास्त रिपिटेशन करावं लागतात. मग ह्याचा अर्थ असा नाही होत की एखाद्याचं स्पीड चांगलं आहे म्हणजे तो जास्त इंटेलिजंट आहे. म्हणजे ग्रास्पिंग पॉवर ज्याची जास्त आहे त्याला आपण डायरेक्टली असं नाही म्हणू शकत की तिचं इंटेलिजन्स जास्त आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येकाची शिकण्याची पद्धत किंवा शिकण्याचा जो स्पीड आहे ती वेगवेगळी असू शकते. तर त्याच्यामध्ये क्विकली अंडरस्टँड, क्विकली म्हणजे लगेच समजणारे विद्यार्थी असतात, काही रिपिटेशन करून समजून घेणारे विद्यार्थी असतात किंवा ज्यांना जास्त वेळा रिपिटेशन, रिव्हिजन करूनच समजतं, असे पण काही स्टुडंट्स असू शकतात. आता ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट आपल्याला बघायला मिळतो, डिफरंट फाउंडेशन्स. आता काही सब्जेक्ट जे असतात ज्यांना बेसिक स्ट्रॉंग लागतं, म्हणजे बेसिक कन्सेप्ट ज्यांच्या स्ट्रॉंग पाहिजेत तरच ते सब्जेक्ट तुम्हाला समजायला मदत होती. समजा मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स सारखा सब्जेक्ट आहे, सायन्समध्ये जे न्यूमरिकल्स असतात किंवा सायन्सच्या ज्या लॉज आहेत, ज्या फॅक्ट्स असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजल्याशिवाय त्याच्यावरती आधारित ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजू शकत नाहीत. म्हणजे एक्झाम्पल जर घेतलं आपण की जर बेसिक वीक असतील तर ऍडव्हान्स टॉपिक्स ज्या त्याबद्दल जे ऍडव्हान्स टॉपिक असतील ते समजूच शकत नाही विद्यार्थ्याला. म्हणजे एक्झाम्पल जर आपण घेतलं तर फ्रॅक्शन चे ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन हे जर वीक असेल स्टुडंटचं तर त्याला पूर्ण अल्जेब्रा जो सब्जेक्ट आहे तो अल्जेब्रा सब्जेक्ट त्याला एकदम डिफिकल्ट जाऊ शकतो. म्हणजे ह्याचं कारण वीक फाउंडेशन जर असेल तर त्याला अल्जेब्रा, म्हणजे इथंच जर त्याचं फ्रॅक्शन त्याला व्यवस्थित ऍडिशन, फ्रॅक्शनची ऍडिशन, सबट्रॅक्शन म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशनमध्ये जर डाऊट असेल तर त्याला अल्जेब्रा हा सब्जेक्ट पूर्णपणे डिफिकल्ट जाऊ शकतो. त्याचबरोबर जर एखाद्या फाउंडेशन स्ट्रॉंग असेल एखाद्या विद्यार्थ्याचं तर त्याला तो अल्जेब्रा नावाचा सब्जेक्ट एकदम सोपं जाईल. हे आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतलं. म्हणजेच आपल्याला जर स्ट्रॉंग बेसिक्स आपले असतील तर आपल्याला स्ट्रॉंग त्याचे कन्सेप्ट क्लिअर करता येतील आणि आपल्याला त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये त्या स्टुडंटला चांगले मार्क मिळवता येतील. त्याचबरोबर आपल्याला इथं बघायला मिळतं इमोशनल अँड मेंटल फॅक्टर्स. आता हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे बघा. इमोशनल अँड मेंटल फॅक्टरमध्ये आपल्याला काय दिसतं, परफॉर्मन्स इज अफेक्टेड बाय परफॉर्मन्स. जो स्टुडंटचं पर्टिक्युलर सब्जेक्ट मधला परफॉर्मन्स किंवा ओव्हरऑलच एक रिझल्ट कशावरती डिपेंड असतो, तर पहिलं तर स्ट्रेस. मग त्या विद्यार्थ्याला जर स्ट्रेस येत असेल अभ्यास करताना किंवा वेगळे काही कारण असतील त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स डाऊन होऊ शकतो. त्याला जर भीती वाटत असेल, अभ्यासाची भीती वाटत, म्हणजे एक्झामची भीती वाटत असेल, मार्कांची भीती वाटत असेल, त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स डाऊन होऊ शकतो. कंपॅरिझन हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. कंपॅरिझन जर होत असेल त्याला, म्हणजे त्याच्या क्लासमधल्या दुसऱ्या विद्यार्थ्यांशी कंपॅरिझन होत असेल किंवा भाऊ बहीण असतील तर एकमेकाशी कंपॅरिझन होत असेल तर त्याच्यामुळे त्यांचा एक कॉन्फिडन्स डाऊन होऊ शकतो आणि त्यांना
म्हणजे अभ्यास करायची इच्छा त्यांची होत नाही. त्याच्यानंतर लॅक ऑफ कॉन्फिडन्स, त्यांना स्वतः, आता ह्या गोष्टींमुळे काय होतं, एकतर स्ट्रेस, अभ्यास, एक मार्क कमी मिळतात त्यामुळे त्यांना स्ट्रेस येऊ शकतो, भीती वाटू शकते एक्झामची, कंपॅरिझन केल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लो होऊ शकतो, कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली डाऊन जर झाला तर त्यांचा परफॉर्मन्स बेटर होणारच नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे विद्यार्थ्यांची जर झोप व्यवस्थित, आपल्याला हा जरी छोटासा पॉईंट वाटत असेल तरी जर 7-8 तासाची जर झोप नसेल तर त्यांचं माइंड कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही अभ्यासामध्ये. तर आपल्याला ह्याच्यातून काय लक्षात येतं की जर माइंड हेल्दी असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर, त्यामुळे इमोशनल आणि मेंटल फॅक्टर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. माइंड जर हेल्दी असेल तर ते बेटर लर्निंग एन्व्हायरमेंट क्रिएट करतं आणि त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायला जास्त कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं आणि त्यांचं बेटर रिझल्ट त्यांना मिळू शकतात. त्याचबरोबर मग आता एन्व्हायरमेंट, आता आपण जे बघितलं एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये फॅमिली सपोर्ट त्या विद्यार्थ्यांना किती मिळतोय, म्हणजे एनकरेजमेंट, मोटिवेशन आणि पॉझिटिव्ह होम ॲटमॉस्फिअर जर असेल तर ऑटोमॅटिक त्या विद्यार्थ्यांचे मध्ये पॉझिटिव्हिटी, ती पॉझिटिव्हिटी आली की कॉन्फिडन्स येतो आणि कॉन्फिडन्स आला की अटेन्शन वाढतं, अटेन्शन वाढलं की कॉन्सन्ट्रेशन वाढून त्यांचे मार्क्स किंवा सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, बेटर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग त्यांची वाढू शकते. तसंच आपल्याला स्कूल एन्व्हायरमेंट पण इम्पॉर्टंट आहे, म्हणजे स्कूलचं एन्व्हायरमेंट किती सेफ आहे, सपोर्टिव्ह आहे, वेल इक्विप्ड सराउंडिंग जर असेल तर ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांचा शिकण्याचा इंटरेस्ट वाढतो. त्याचबरोबर टीचरचं गायडन्स देखील एकदम इम्पॉर्टंट आहे. गुड टीचर्स इन्स्पायर्स, एक्सप्लेन अँड बिल्ड कॉन्फिडन्स. जर टीचर्स ह्या विद्यार्थ्याला जर ह्या दोन गोष्टी प्रोव्हाइड व्यवस्थित झाल्या तर ऑटोमॅटिकली त्याला टीचरचं गायडन्स जर चांगला मिळाला, म्हणजे जर टीचर्स इन्स्पायर करत असतील, व्यवस्थित एक्सप्लेन करत असतील, कॉन्फिडन्स बिल्डअप करत असतील, ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो. त्यानंतर मग त्याचबरोबर मग जो विद्यार्थी आहे, ह्या गोष्टी जर त्याला मिळाल्या प्रॉपरली तर तो रेग्युलर प्रॅक्टिस करेल, टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करू शकतो अभ्यासाचं, आणि डिसिप्लिन जर त्याच्यामध्ये असेल तर त्यामुळे त्याचं त्याला सक्सेस मिळवण्याचे चान्सेस वाढू शकतात. आता इथं आपल्याला शेवटचा एक मुद्दा बघायचा आहे, ह्याच्यामध्ये एफर्ट इज नॉट ऑलवेज इक्वल. आता ह्याच्यामध्ये बघा, प्रत्येक विद्यार्थ्याचं जे एफर्ट्स घ्यायची पद्धत आहे ती वेगवेगळी असू शकते. आता बघा, जनरली जे टॉपर्स विद्यार्थी असतात किंवा ज्यांना चांगले मार्क मिळतात त्याच्यामध्ये प्रॅक्टिस त्या विद्यार्थ्यांची जास्त असते इतर विद्यार्थ्यांपेक्षा. सम स्टुडंट्स प्रॅक्टिस मोर प्रॉब्लेम्स डेली, म्हणजे ते त्यांचा अभ्यास जरी ते कमी वेळ करत असतील तरी प्रॅक्टिस ते त्या जेवढ्या कमी वेळात जास्त गोष्टींची प्रॅक्टिस करतात. त्याचबरोबर रिव्हिजन, नंबर ऑफ रिव्हिजन्स ते जास्त करू शकतात किंवा करतातच. सम स्टुडंट्स रिवाइज रेग्युलरली, रेग्युलरिटी इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. डिसिप्लिन, स्टडीमध्ये जो डिसिप्लिन असतो, फॉलो देअर शेड्यूल स्ट्रिक्टली, ते शेड्यूल बनवतात, रिअलिस्टिक शेड्यूल बनवून ते शेड्यूल फॉलो करणं, रेग्युलर फॉलो करणं हे एक इम्पॉर्टंट आहे. आणि कन्सिस्टन्सी, आता हे जे काही आपण टाइम टेबल बनवतो, रिव्हिजन करतो किंवा डिसिप्लिनने जे टाइम टेबल बनवून फॉलो करतो ते कन्सिस्टंट राहणं इम्पॉर्टंट आहे. काही स्टुडंट जे असतात ते कन्सिस्टंट असतात, ओव्हर टाइम टू टाइम कॉन्स्टंट कन्सिस्टंट ते असतात, म्हणजे फक्त टाइम टेबल अभ्यासाचं बनवल्यानंतर 1-2 आठवडे ते फॉलो करत नाहीत, तर ते कंटिन्युअसली वर्षानुवर्ष ते फॉलो करतात आणि त्यांचे बेसिक गोष्टी क्लिअर होऊन त्या सब्जेक्टचं फाउंडेशन बिल्टअप होतं आणि त्यांना मग एफर्ट्स जे आहेत ना ते योग्य पद्धतीने त्यांना ते घेऊ शकतात आणि त्यांचा रिझल्ट इम्प्रूव्ह होऊ शकतो. आता इथे एक एक्झाम्पल आपण बघूयात. आता फिश जो असतो तो स्विमिंगमध्ये इंटेलिजंट असतो. इथं मंकी जो आहे तो झाडांवरती उड्या मारण्यात किंवा जम्प्स करण्यामध्ये इंटेलिजंट असतो, बरोबर आहे. आणि एक बर्ड आहे तो आकाशामध्ये उडण्यामध्ये इंटेलिजंट असतो. आता हा एक वेगळ्या गोष्टीसाठी इंटेलिजंट आहे, मंकी वेगळ्या गोष्टीसाठी इंटेलिजंट आणि बर्ड वेगळ्या गोष्टीसाठी इंटेलिजंट आहे. पण आपण ह्या तिघांना पण एकच, जर त्यांची जर स्पर्धा लावली, स्पर्धा काय आहे की त्या तिघांनी पण झाडावरती चढायचे, ओके, क्लाइम्बिंग ट्री ही स्पर्धा आहे, तर निश्चितच काय होईल, त्यांना जर आपण झाडावरती चढायची स्पर्धा ह्या तिघांची जरी घेतली तर ते फेल होतील, रिझल्ट विल बी सिम अनफेअर. आता तो जर रिझल्ट लागणार, हे तिघं पण त्या गोष्टीवरती फेल होतील. फक्त इथं मंकी पहिला येईल का, कारण ह्यांचं इंटेलिजन्सच नाहीये झाडावरती चढणे, फक्त माकडाचं किंवा मंकीचंच काम आहे. बाकीच्यांचं जे इंटेलिजन्स आहे तो आपण चुकीच्या जागी जज करतो, त्यामुळे हे असा प्रॉब्लेम होऊ शकतात. तसंच आपण विद्यार्थ्यांमध्ये पण सेम गोष्ट आपल्याला बघायला मिळते. द ॲबिलिटीज आर डिफरंट, कारण इथं स्टुडंट्स आर सिमिलर, स्टुडंट्स हे सिमिलर आहेत, पण ॲबिलिटीज जे आहेत त्या त्यांच्या डिफरन्स आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की स्ट्रेंथ वरती त्या प्रत्येक स्टुडंटचा, आत्ता आपण जे डिस्कशन केलं ह्याच्यातून आपण तुमच्या मुलाचा मुलीचा स्ट्रेंथ कोणत्या ह्या तुम्हाला बघायला लागतील. त्यानंतर त्यांचे जे ग्रोथ आहे त्याला त्या पर्टिक्युलर पद्धतीने आपल्याला त्यांच्या ग्रोथकडे लक्ष देता येईल. इंडिव्हिज्युअल सपोर्ट इम्पॉर्टंट असतो, मोटिवेट करणं विद्यार्थ्यांना गरजेचं असतं.
त्यांचे छोटे छोटे एफर्ट्स जे असतात ते सेलिब्रेट करणं गरजेचं आहे. आणि वेगवेगळे त्यांच्यामधले जे डिफरन्सेस आहेत, म्हणजे त्याच्यात एक वेगळेपणा जर त्यांच्यामध्ये इतर विद्यार्थ्यांपेक्षा किंवा इतर मुलांपेक्षा त्यांच्या वेगळेपणा जर असेल तर त्याला आपण मोटिवेट केलं पाहिजे. अशा जर गोष्टी आपण विद्यार्थ्यांबरोबर जर केल्या तर प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळू शकतात. आता आपल्याला इथं तेच आता आपण जे डिस्कस केलं त्याचं थोडंसं कन्क्लुजन आपण बघूया तिथं, की एव्हरी माइंड इज युनिक. प्रत्येकाचा माइंड जो आहे तो एकदम वेगळा आहे, प्रत्येकाचा माइंड युनिक आहे. आता एव्हरी माइंड युनिक आहे म्हणजेच काय, तो वेगवेगळ्या पद्धतीने लर्न्स डिफरंटली, वेगवेगळ्या पद्धतीने तो शिकण्यासाठी बनलेला आहे. एव्हरी स्टुडंट हॅज पोटेन्शियल. प्रत्येक स्टुडंटमध्ये एक प्रकारचं पोटेन्शियल असतं, ह्याचा आपल्याला विचार करायला लागेल. एव्हरी स्टुडंट ऍड व्हॅल्यूज. प्रत्येक स्टुडंटमध्ये काही ना काहीतरी एक चांगला गुण असतो आणि तो प्रत्येकापेक्षा वेगळा असतो. आपल्याला तो शोधून त्यावरती काम करायला लागेल. जर असं झालं तर आपल्याला एव्हरी स्टुडंट कॅन क्रिएट बेटर फ्युचर. मग प्रत्येक स्टुडंटचं एक फ्युचर आहे ना ते चांगलं असू शकतं. तर आपल्याला ह्याच्यातून, ह्या पूर्ण सेमिनारमधून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक स्टुडंट जो असतो, एव्हरी स्टुडंट कॅनॉट बी बेस्ट इन एव्हरी सब्जेक्ट, बट एव्हरी स्टुडंट कॅन बिकम एक्सलंट इन समथिंग विथ द राईट गायडन्स, एफर्ट्स अँड अपॉर्च्युनिटी. तर ह्याच्यामधून आपल्याला शिकायचं आहे काय, की गायडन्स हा व्यवस्थित त्याला मिळाला पाहिजे, एफर्ट्स कंटिन्युअसली घेत राहिले पाहिजेत, अपॉर्च्युनिटी त्याला आपण दिल्या पाहिजेत, आणि एक्सलन्स जो आहे तो ह्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला आपण जर ह्या प्रत्येक गोष्टी फॉलो केल्या तर प्रत्येक स्टुडंटला चांगलं एन्व्हायरमेंट मिळेल. आणि आपण जर आता आपण ह्यामध्ये जे डिस्कशन केलं आहे ह्याच्यानुसार आपण प्रत्येक स्टुडंटची जी स्ट्रेंथ आहे, विकनेसेस आहेत ते फाइंड आउट करून आपल्याला व्यवस्थित त्या विद्यार्थ्याचे ज्या स्ट्रेंथ आहेत त्या ओळखून, विकनेसेस ओळखून त्याला प्रत्येक पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये त्याचा बेस्ट परफॉर्मन्स देण्याकरता आपल्याला पॉझिटिव्ह मोटिवेशन देता येईल. जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये जरी त्याला व्यवस्थित चांगले मार्क मिळाले नाही तरी त्याला त्याचे जे स्ट्रेंथ आहेत त्यानुसार आपण त्याला मोटिवेशन जर दिलं तर तो बाकीच्या सब्जेक्टमध्ये जर ॲव्हरेज परफॉर्मन्स राहिला तरी त्याचा जो स्ट्रॉंग किंवा त्याचं जी स्ट्रेंथ आहे त्या सब्जेक्टमध्ये त्याला अजून आपल्याला बेटर करता येईल आणि ओव्हरऑल त्याचा रिझल्ट आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काही नवीन गोष्टी बघायला, ऐकायला मिळाल्या असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, द मॅथ्स मॅग्नेट. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.